डायरेक्ट गाडी नाही जाणार का बीचवर? बीचवर बंद आहे का? हा का? हे ATV राईड आहे, त्याच्यानंतर ते फुगा राईड, हे पण फुगा राईड, ते जेट्सकी तिकडे आतमध्ये राईडवरती फाटून फाटून माणसाची एवढी फाटली त्याची पॅन्टच गाळायला लागली. चायला काय एवढे पैसे भरलेत आपण आणि हँडल नाही पकडायला. पण जेव्हा त्यांनी तो घेतला स्टार्ट म्हणलं भाई मध्येच पकडावं आपलं गप, ही मोटरसायकल नाही आपलं गप मध्येच पकडावं म्हणलं. भाई जो टर्न मारलाय ना आता ते बारकं पोरगं रडायला लागलं. रस्ते चांगला नाही याचा अर्थ आपण चुकीच्या रोडला आहे असं वाटतंय मला. मॅपनी त्याची कलाकारी केली. पण लोक कमी आहेत ना, ते चांगली गोष्ट आहे. भीडभाडच्या ठिकाणी गेलं ना असं वाटतं चायला यात्रेत जत्रेत आलो काय. काका बीचला नाही बीच आहे, रस्ता कुठून आहे? हे पोरग बघ कसं पळते. पळ पळ पळ. इधर से आए यार भाई, गाडी नाही इथून. अरे काय नाही इथं. माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. इथून जाईल काय गाडी? डायरेक्ट गाडी नाही जाणार का बीचवर? बीचवर बंद आहे का? हा का? ना फोटो काढायचे होते गाडीवरती. हां ठीक आहे, ओके ओके. ते म्हणतायत की बीचवर गाडी नेली तर पोलिस फाईन मारतील. इथं ठीक आहे भावना, आपण बीचवर पोचलोय. गाडी लावली इथं. ठीक आहे चलो, ते 5 मिनिटात कंटिन्यू करतो. नारळ पाणी सांगितले काकांना 2 मस्त गरम गार गार काढायला. क्या बरे साहेब, नारळ पाणी अजून एक द्या, चांगलं द्या मस्त. तुझं गोड असेल. नारळ पाणी मला वाटलं केळशी झालं, केळशी झालं म्हटलं. सगळं पब्लिक कमी. केळशीला आपण चुकीच्या जागेवर गेलेलो माहिती आहे का? तसं असेल ते मॅपने जिथं नेलं तिथं. लय गरम असतं, रेती लय गरम असतं रे भावांनो. बीचला उतरलोय भावांनो, बीचवर आलोय. इकडे राईड्स आहेत वेगवेगळ्या. आपल्याला करायची जेटस्की राईड. जेटस्की दिसली की सांगतो. फक्त विषय काय आहे, जे बॅग्स आहेत ना आपले 2 बॅग आहेत, ते 2 बॅग ठेवायचा विषय. बघू जरा 2 बॅग कुठे ठेवता येते. राईडवाल्यांनी विचारू पहिलं, राईड कुठे आहे, राईड कुठे आहे. पहिलं पाण्यात ओलं व्हायला लागेल मग राईडला जायला लागेल असं वाटतंय मला. बघू आपण, तुम्हाला राईड्स दाखवतो काय काय. हे ATV राईड आहे, त्याच्यानंतर ते फुगा राईड, हे पण फुगा राईड,
ते जेटस्की तिकडं आतमध्ये, ते जेटस्की वडते त्याला, त्या फुग्याला वरती. असे 3-4 राईड आहे तिकडं. मला वाटते काहीतरी 300 पर पर्सन राईड आहे जेटस्कीची. आपल्याला जेटस्की करायची. ती बलूनवाली राईड तिकडं दिसतंय का तुम्हाला? बलूनवाली राईड, ही बलूनवाली राईड आहे. आपल्याला जेटस्कीवाली करायची. चला बघू, आपण विचारू राईडचे किती काय विषय. बाई जो टर्न मारला ना आता, ते बारकं पोरगं रडायला लागलं. 52 सेकंड नंबरची राईड होती, त्यात मजा आली. पहिली जी राईड होती ना जेटस्की, त्याच्यात मोबाईल नाही आला रे, पॉसिबलच नव्हतं. दोन्ही हाताने पकडलेलं होतं. आपलं जेव्हा गोप्रो येईल आणि Insta 360 ना, तेव्हा त्याच्यावरचा राडा बघायचा फक्त. परत येणार राडा करणार. राईडवरती फाटून माणसाची एवढी फाटली, त्याची पॅन्टच गाळायला लागली. लय बेकार फाटली होती. तो जेव्हा आहे ना अशी सरळ चालली जेटस्की, अशी चालली, राच काच टर्न घातला. एवढी बेकार वाटली ना त्या कंडिशनला. आता आपण बॅग जिथं ठेवल्या त्या काकांच्या भरोशावरती, काकांच्या 2 राईड केल्या आपण बॅग ठेवल्यात. आता आपण मग आपला हे ठेवतो, जॅकेट काय सूट, लाईव्ह जॅकेट काढून आपण थोडं पाण्यात भिजू. आता लय मजा आली रे राईडला. पहिली एवढी फाटली होती, नंतर एवढी फाटली. पण लय मजा आली भाई. आयुष्यात मला एकदा तरी जेटस्की करायचं होतं. लय मजा आली. तू जो पहिला ओरडला नाही, मी पहिला तो वर ते जे पकडायला असतं ना, ते पकडलंच पाहिजे आपण. मग कुठे कॅमेरा ऐका एक्सपिरियन्सचे बोल. ते व्यवस्थित पकडायचं, नाहीतर एवढी फाटते. एवढी ते जेटस्कीचं मधलं हँडल असते ना, मधल्या मागच्या माणसाला पकडायला, ते वाला सांगतोय तो. मला पण पुढं पकडायचं. मी पहिला काय केलं, ते हे पकडलं, हँडल पकडला. ते म्हणले दादा, म्हणले हात मध्ये घे. मग मध्ये घेतला. मला पहिला राग आला. म्हणलं चायला काय एवढे पैसे भरलेत आपण आणि हँडल नाही पकडायचा. पण जेव्हा त्यांनी तो घेतला स्टार्ट, म्हणलं भाई मध्येच पकडावं आपलं गप. ही मोटरसायकल नाही, आपलं गप मध्येच पकडावं म्हणलं. चलो भाई लोग, आपलं झालं बीच काम ओके. ओले कपडे टाकीवर टाकले सुकायला. जाता आता सुकतील ओल्या कपड्यांसाठी. प्लास्टिकची पिशवी घेतली नव्हती, राहिले घ्यायची. जाऊ दे विषय नाही जात टाकीत पाणी. थोडंच आता 2 तासाची राईड आहे घरी आरामात, आणि उद्या डायरेक्ट महाबळेश्वर. लेट्स गो. करू का स्टार्ट? काय लावले? बरोबर लावले ना. इंद्रकुल, हा ना. पावसाळ्यात बाई भरती ओटीच्या विषयी लय पाणी बिणी प्रॉब्लेम होते. कुठं सांगता येत नाही, येत पण असेल नसेल, पण काय आयडिया नाही बाबा पावसाळ्यात किती पाणी येतं इथं. हां, तर भावांनो, आपण आता त्याच रोडने रिटर्न जाणार आहे ज्या हायवेने आलो. त्याच्यामुळे तोच सीन दाखवण्यात काही अर्थ नाही करत.
नाही का. तुम्हाला डायरेक्ट आता जे गावाच्या रोडला जेव्हा लागू तिथून शूट चालू करतो परत. तोपर्यंत के लिए बाय बाय. बीचवरून निघालो. आपलं पुढे जाऊन थोडं कॅमेरा ऑन करत, पण टाईमच नाही भेटत. मग आता इकडं चाललो आहे पोलादपूर गोळेगणी गाव त्यांचं गाव आहे. तिकडून सकाळी महाबळेश्वर. संपला नाही. जेवणाचा विषय चालू आहे. ऑर्डर केला आहे. भेटू मग.